नाशिक येवल्यातील भालेराव व कोपरगाव नाटेगाव येथील मोरे यांच्या कुटुंबियांची शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले। नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील नवनाथ भालेराव व कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील अशोक मोरे या आत्महत्या केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विष्णू भागवत यांनी मोरे यांच्या कुटुंबियास 1 लाख रुपयांची मदत केली। या सरकारी धोरणामुळे होत आहे आणि आदरणीय शरद जोशीने 1980 साली सांगितलं होतं की शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही तर वजा सबसिडी आहे आणि अशा पद्धतीचे भाव जे दिले जात आहेत त्याच्यातून कर्जबाजारी शेतकरी होतोय। आता त्या धोरणामध्ये काही बदल झाला नाही। सरकार 3दा 4दा बदलली परंतु सरकारचं धोरण बदलत नाही आणि त्याच्यामुळं आज हा प्रसंग इथं उद्भवलेला आहे आणि रोज एक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रसंग येत आहेत। आणखी शेकडो लोकांना ही पाळी आलेली आहे परंतु आत्महत्या करून हा प्रश्न सुटत नाही आहे। या प्रश्नासाठी सरकारचं धोरण बदलण्यासाठी आपल्याला संघटित ताकद उभी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्या दृष्टीने शेतकरी चळवळ मी आमचे सगळे सहकारी या विषयावर जोर देतो की प्रत्येक कुटुंबाला मदत देणं हे काही सगळ्यांना आम्हाला शक्य नाही आहे परंतु ही पाळी जी येते हे बंद करणं, सरकारचं धोरण बदलणं याच्यासाठी मात्र आम्ही जीवाचं रान करून संबंध आयुष्यभर हे जे करत आलो। पुष्कळ आज जागृती झालेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये हे सगळा विषय आलेला आहे। अशा काळामध्ये असह्य झालेलं आहे शेतकऱ्यांना जगणं हे स्पष्ट आहे। कुणी सुखासुखी जीव देत नाही आहे परंतु या सगळ्या परिस्थितीला सरकारचंच धोरण आहे आणि हे सरकारचं धोरण बदलायला भाग पाडलं पाहिजे याच्यासाठी आमची खटपट चाललेली आहे।